आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाले। त्यामुळेच भुजबळ भाजपमध्ये जाणार का या चर्चेला आणखी बळ मिळालं। पण त्याहीपेक्षा एका गोष्टीची चर्चा जास्त आहे, ती म्हणजे पुरोगामी म्हणवणारे भुजबळ बदलतायत का? भुजबळांनी जाणून बुजून स्वतःची प्रतिमा बदलली आहे का? पाहूयात कसे बदललेत भुजबळ आणि कसे बदललेत भुजबळांचे सूर। छगन भुजबळांनी राम मंदिरात रामाची आरती केली। राम मंदिराच्या जीर्णोद्धाराचं भूमिपूजनही भुजबळांच्याच हस्ते झालं। आणि त्यानंतर भुजबळ संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशींसह मांडीला मांडी लावून बसले। हे तेच पुरोगामी आणि सेक्युलर भुजबळ आहेत। पण भुजबळांच्या या बदलत्या रूपाची आता सवय करून घ्यावी लागेल, कारण भुजबळांचा राजकारणातला प्रवास सध्या एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय। राष्ट्रवादीपासून दूर आणि भाजपच्या जवळ अशा टप्प्यावर भुजबळ आहेत। आणि म्हणूनच चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांसोबत भुजबळ एका कार्यक्रमाला उपस्थित होते। नाशिकमधलं नांदूर मध्यमेश्वर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचं आजोळ। त्या गावात 250 वर्षांपूर्वीचं एक राम मंदिर आहे। त्याच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजनासाठी भुजबळ आणि भैयाजी जोशी हे एकत्र आले। भुजबळ हे एका मोठ्या शक्तीचं प्रतीक आहेत आणि ते रामभक्त असल्यानं या कार्यक्रमासाठी आल्याचं भैयाजी जोशींनी म्हटलंय। तर हा राम हक्काचा आहे असं भुजबळ म्हणाले। आज आपल्या या छोट्या गावातल्या कार्यक्रमाला भुजबळ साहेब आले, त्याची 2 कारण आहेत। एक तर ते राम भक्त आहेत म्हणून आलेले आहेत। राम भक्त नसते, ते केवळ नेते नाहीत, राम भक्त आहेत। आणि त्याचं जे काही राजकीय आणि कार्यक्षेत्र आहे, त्या कार्यक्षेत्रातला भाग आहे नांदूर मध्यमेश्वर, आणि म्हणूनही ते इथे आपलेपणाने आलेले आहेत। आता त्यांनी जे आहे माझ्याबद्दल थोडे चांगले शब्द ते त्यांनी ते बोलले, मी त्यांचा आभारी आहे। धुळ्यात अमित शहांची भेट झालेली होती, आज भैयाजी देखील भेटलेले आहेत। राम पावणार असं वाटतं का? राम भक्त देखील म्हटलं आता हो, त्या प्रभू रामचंद्रावर आपण नाशिक, आपला हक्कच आहे त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचा, तर राम का नाही पावणार आपल्याला? राव काय श्रीराम आपल्याला पावणारच असं पुरोगामी भुजबळ म्हणतायत। एकूणच काय तर बदललेल्या भुजबळांचे हे बदललेले सूर आहेत। शाळेत सरस्वती पूजनाची गरज काय असा सवाल भुजबळांनी काही वर्षांपूर्वी केला होता। सरस्वतीला कुणी पाहिलं नाही, जिला कुणी शिकवलं नाही, त्या सरस्वतीची पूजा का करायची? त्यापेक्षा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि शाहू महाराज यांचे फोटो लावा असंही भुजबळ म्हणाले होते। 2021 मध्ये छगन भुजबळ स्वागताध्यक्ष असलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही सरस्वती पूजन झालं नव्हतं। हिमालयात पुष्कळ संत महात्म्य आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांचा काही उपयोग आहे का? असा सवालही काही वर्षांपूर्वी भुजबळांनी केला होता। याशिवाय नव्या संसदेच्या नव्या सभागृहात झालेल्या धार्मिक कार्यक्रमांवर सुद्धा भुजबळांनी टीका केली होती। भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेमधूनच झाली होती। 1989 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सेना युती झाली। अयोध्येत बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधा अशी आग्रही मागणी शिवसेना भाजपची होती। याचा शिवसेनेला फायदाही झाला आणि 1990 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले। शिवसेना सर्वात मोठा विरोधी पक्ष झाला। त्यावेळी भुजबळांना हवं असलेलं विरोधी पक्षनेतेपद बाळासाहेबांनी मनोहर जोशींना दिलं आणि भुजबळ दुखावले गेले होते। पुढे मंडल आयोगाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ आणि शिवसेनेत मतभेद झाले आणि भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। तो काळ होता 1991चा, ज्यावेळी भुजबळांनी मोठं धाडस दाखवत शिवसेना सोडली होती आणि शरद पवारांचा हात पकडून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते। आज 30 वर्षांनी पुन्हा एकदा भुजबळ बंडाच्या तयारीत आहेत, कारण राष्ट्रवादीपेक्षा भाजपच्याच कार्यक्रमात भुजबळ अधिक दिसतात। भुजबळांना मंत्रिपदी डावलल्यानंतर
भुजबळ नागपूर सोडून मुंबईला आले. मुंबईत आल्यावर भुजबळ फडणवीसांना भेटले. साताऱ्यात कार्यक्रमाला जाताना फडणवीसांनी गाडी थांबवून भुजबळांना आपल्या गाडीत घेतलं. भुजबळांनी आतापर्यंत फडणवीसांची 3 वेळा भेट घेतली आहे. पण शिर्डीतल्या अधिवेशनातली उपस्थिती सोडली तर भुजबळांनी अजित पवारांची मात्र एकदाही भेट घेतलेली नाही. याशिवाय मालेगाव मधल्या एका कार्यक्रमात अमित शहांनी भुजबळांना अक्षरशः हाताला धरून खुर्चीवर बसवलं. भुजबळांनी काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. ते म्हणजे जिथे गरज असेल तिथे मी जातो. आणि याच वक्तव्याचा धागा पकडत नांदूर मध्यमेश्वर मधल्या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांबरोबर जेव्हा भुजबळ उपस्थित राहतात त्यावेळी भुजबळांची पुढची राजकीय गरज कुठली याचा अंदाज लावणं सहज शक्य असतं. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.